नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ही चूक कधीच करू नका. नातं कितीही वाईट असलं तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही, पण आग मात्र नक्की विझवतं. रागामध्ये बोललेला एक शब्द विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो शब्दांना तो एका क्षणात संपवून टाकतो. आपल्या बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीत द्या की समोरच्यालाच लाज वाटली पाहिजे. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हेच योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. जीवनामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, वेळ आणि प्रेम. वेळ कोणाचीच नसते आणि प्रेम हे प्रत्येकालाच होत नसतं. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्या जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी. आपली पाठ मात्र नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतो. खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. दुसऱ्याची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसं मिळत असतात. नेहमी अशीच लोक एकटी पडतात ज्यांना आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाही ते लोक तुम्हाला तुमचे मानसिक खच्चीकरण करून हरवण्याचा प्रयत्न करतात. देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो एका मिनिटात आपल्याला राजा बनवतो, आणि जर नशिबाची चूक असेल तर एका सेकंदात आपण भिकारीही बनू शकतो. तुम्ही ज्या आयुष्यावर भरोसा ठेवून जगता त्याच्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण तुम्ही जगत असलेलं आयुष्य कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. ज्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीनच मजबूत होत जातात. आयुष्यात एवढंही स्वस्त होऊ नका की कुणीही येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळून जाईल. तेव्हा स्वतःला मजबूत बनवा. कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा. आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं. कुणीतरी म्हटलं आहे की आवडतो तोच सगळ्यांना, फक्त जेव्हा त्याची गरज असते. आयुष्य दोन पद्धतीनं जगता येतं. एक, जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा, किंवा तुम्हाला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही खूप पुढे जाल आणि प्रगती कराल. कोणी जर तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे आभार माना, कारण त्याच्यामुळे तुम्ही शिकणार आहात की कोणावरही विश्वास ठेवताना खूप विचार करूनच ठेवावा लागतो. ज्याच्याजवळ जिंकण्याची आशा असते तो 1000 वेळा हरला तरीही जिंकतोच. विजेता ते नाहीत बनत जे कधी हरलेच नाहीत. विजेता तर ते बनतात जे कधीच हार मानत नाहीत. तेव्हा नक्की हार आणि पराभव याची जीवनामध्ये तयारी ठेवा, कारण जीवन जगत असताना या दोन्ही गोष्टींना सामोरं हे जावंच लागतं. आपल्याला फुकट फक्त आईवडिलांचं प्रेम मिळतं, त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी मात्र काही ना काही किंमत ही मोजावीच लागते. माणसाची बुद्धी फक्त एवढीच आहे की त्याला जनावर म्हटलं तर राग येतो आणि सिंह म्हटलं तर तो खुश होतो. आपले डोळे नेहमी असेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. तेव्हा विश्वास ठेवताना नेहमी सतर्क राहा. आपलं ध्येय भलेही छोटे असो, पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. कोणी तुम्हाला काही मागत असेल तर देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारं बनवलं आहे, मागणारं नाही. लोकांना तुम्ही खुश आहात की नाहीत त्या गोष्टीने फरक पडत नसतो, तर लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडत असतो. तेव्हा नेहमी स्वतःला मजबूत ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये हसतमुखाने जगण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये खूप प्रगती कराल. माणसाचे कपडे आणि चेहरा नेहमीच खोटे बोलतात. त्याचा चेहरा तर आपल्याला अडचणीच्या वेळीच दिसतो. जेव्हा लोक आपला मुकाबला करू शकत नाहीत त्यावेळेस मात्र ते आपल्याला तिरस्कार करायला सुरुवात करत असतात. तेव्हा वेळच्या वेळी माणसं ओळखायला शिका. जर तुम्ही माणसं ओळखायला शिकली तर नक्कीच आयुष्यामध्ये खूप प्रगती कराल आणि पुढे जाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.